नमस्कार, वेलकम टू माय नवीन ब्लॉग. सो आज आम्ही आलो आहोत डहाणूच्या महालक्ष्मीला. सो मला खूप वर्षापासून यायचं होतं आणि खूप महिने झाले मी कुठे गेली नव्हती आणि तो ब्लॉगसुद्धा टाकला नव्हता, पोस्ट नव्हता केला. सो आजचा ब्लॉग आम्ही आता फायनल तिथे आलो आहोत आणि आता मंदिरात जाऊ. मी तर पहिल्यांदाच जाणार आहे. सो बघूया, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे बघा, एवढी गर्दी तर नाही वाटत आहे. उन्हामुळे कदाचित पब्लिक खूप कमी आहे. दुकान आहेत भरपूर सारी. वा इथे पाळणा पण आहे. आता यात्रा भरले ना काय मम्मी क्या? हां, संध्याकाळी असेल चालू. आपण संध्याकाळी यायला पाहिजे होतं, मस्तपैकी पाळण्यात असलं. नाही आहे चला, किती सारे पाळणे आहेत. अरे बापरे, वा. आता बघा, हा आहे गेट आणि यात्रा भरलेलं आहे. सो त्यामुळे सगळं असं भरलेलं आहे. काय इथे बघा, ओटी वगैरे साठी खूप सारं सामान आहे. आणि ही मम्मी नेहमीच आम्हाला टाकून पुढे जात असते. तुला काय मी तर इथे पहिल्यांदाच येते, पण ही जागा बघून मला असं का वाटतं की मी आमची जी 10वीची सहल होती जी आली होती ती इथेच आली होती. काय माहीत, कदाचित आली असेल. सो देवीसाठी मस्त असं फूल घेतलेलं आहे अर्पण करण्यासाठी. मी मंदिरात जाते सहसा काही घेत नाही, बट घेतलं फूल, छान दिसलं म्हणून घेतलं. तर आता आपण या मंदिराचा थोडासा इतिहास सुद्धा बघूया. तर हे महालक्ष्मी मंदिर प्राचीन आणि पौराणिक महत्त्व असलेले तीर्थक्षेत्र आहे. या मंदिराचा इतिहास जवळपास 700 ते 800 वर्ष जुना असून हे मंदिर जागरूक स्थान म्हणून ओळखले जाते. या मंदिराची स्थापना जव्हार संस्थानाचे पहिले शासक महाराज जय बाजीराव मुकडे यांनी इसवी सन 1306 मध्ये केली होती. त्याच प्रकारे हे ठिकाण आदिवासींचे कुलदैवत म्हणून मानले जाते आणि दरवर्षी हनुमान जयंती रोजी इथे 15 दिवसाची यात्रा सुद्धा भरते. आणि दंतकथेनुसार ही देवी कोल्हापूर वरून आली असून या भागात कृषी समुदायाचे रक्षण करते अशी मान्यता देखील आहे. तसेच पांडवांच्या वनवासाच्या काळात त्यांनी देखील याच ठिकाणी मुक्काम केला होता अशी आख्यायिका सुद्धा आहे. हे मंदिर एकेकाळी अत्यंत श्रीमंत होते, पण काही काळानंतर सुलतान मुहम्मदाने या मंदिराची लूट केली होती. हे मंदिर सुंदर आणि आकर्षक आहेच, परंतु यावर महाराष्ट्र बरोबरच गुजरात मधील देखील लाखो लोकांचे आस्था आहे. केस पण किती खराब झालेत गाईस. आता आमचं दर्शन झालंय. आता बाहेर आलोय. मस्त खूप असं थंड आणि खूप छान वाटतं. म्हणजे बाहेर ऊन लागतंय, बट आतमध्ये खूप छान वाटतं. हे आमचं म्हणजे भक्तीच्या दादाची मुलगी. अच्छा, तिला किती हसू येते, म्हणजे हसायला मग किती येतं. सो आता दर्शन झालं. आता बाहेर थोडंसं फिरतो आणि त्याच्यानंतर अजून भरपूर ठिकाणी जायचं. मम्मी कुठे गेली काय माहिती, परत ती गायब झाली. आज सॅटर्डे आहे तरी सुद्धा बघा जास्त गर्दी नाही आहे मंदिरामध्ये. आहे पण एवढी नाही आहे, कारण आता दुपारची वेळ झाली, त्यामुळे आम्हाला न गर्दीचं दर्शन पटकन झालं. आणि हे लोक आता परत आम्हाला टाकून गेलेले आहेत पुढे. मंदिर तर झालं बघून फिरून झालं, प्रसाद वगैरे घेतला, खाल्ला पिल्लं, व्हिडिओ नाही काढली पण सॉरी. बट आता मी निघालो आहोत दुसऱ्या प्लेसवरती जिथे ब्लॉग बनवेल नवीन. सो हा ब्लॉग इथेच एंड करते. एवढं ते हसत होते. बाय बाय गाईज, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.